बुल्ढाना की मयूरी बुटकले की संदिग्ध मौत के मामले में न्याय की मांग करते हुए बुल्ढाना में एक विशाल आक्रोश मार्च निकाला गया। इस मार्च में बड़ी संख्या में महिलाओं ने भाग लिया, जिसमें सभी राजनीतिक दलों और सामाजिक संगठनों के पदाधिकारी भी शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने मयूरी के हत्यारे को फांसी की सजा देने की मांग की है। मयूरी का विवाह 10 मई को जलगांव के गौरव ठोसर से हुआ था, लेकिन शादी के 4 महीने बाद ही उसकी मौत हो गई। ससुराल वालों ने इसे आत्महत्या दिखाने की कोशिश की। हालांकि मयूरी के मायके वालों का कहना है कि ये आत्महत्या नहीं बल्कि हत्या है। बुल्ढाना वासियों ने इस अन्याय के खिलाफ अपनी आवाज बुलंद करते हुए जिलाधिकारी कार्यालय तक आक्रोश मार्च निकाला। मार्च में शामिल लोगों ने नारे लगाए और बैनर लेकर मयूरी के लिए न्याय की मांग की। माझं असं म्हणणं आहे की या लोकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। माझी मुलगी त्यांनी मारून टाकली साहेब, बस ती फाशी घ्यायसारखी नव्हती, सुशिक्षित होती ती। तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे। मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय, तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा, आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता। त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच। तर सर्व महिलांच्या वतीने, सर्व बुलढाणाकरांच्या वतीने मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये, जिजाऊंच्या लेकी म्हणून आम्ही ज्या मयुरीताई आहेत त्या मयुरीताईंना खरंच न्याय मिळावा यासाठी मागणी करत आहोत, विनंती करत आहोत। आमची एकच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। अशी नराधम जगामध्ये राहायला नकोच आणि हुंडाबळी हे बंद झालीच पाहिजे। अशा नराधमाला जगण्याचा काहीच अधिकार नाही। आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी, बुलढाण्याची लेक जी जळगाव या ठिकाणी दिली होती आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ते मूर्ख लोक सगळ्यांना आश्वासित करतायत की तिने आत्महत्या केली। ती शिकलेली, सवरलेली, सुशिक्षित मुलगी होती, ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही। तिने आत्महत्या केली नाही। तिला त्या हुंड्यापायी आणि पैशापायी नेहमी वडिलांना मागणी करून, त्या वडिलांना पैसे आम्हाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून त्या मुलीचा त्यांनी बळी घेतला। तर या सर्व दोषींना कडक ही फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप तरी झालीच पाहिजे।